बघू शकता शेतकरी मित्रांनो, राज्यातील 24 जिल्ह्यात 2216 कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, काय सविस्तर माहिती आपण आता पुढे बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढे बघूया। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड याबरोबर विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्याबद्दल पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा हा मंजूर झाला आहे। मित्रांनो, पीक विम्याची 25% रक्कम मंजूर करण्यात आली आहे। यातील आतापर्यंत 1960 कोटी रुपयाचे वितरणसुद्धा झाले आहे। त्याचबरोबर सुमारे 634 कोटी रुपयाचे वितरण सुरू आहे, अशी माहिती आज मीडियाच्या आधारे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका इंटरव्ह्यूला दिली। मित्रांनो, 24 जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित किंवा कंपन्यांनी 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचनासुद्धा काढण्यात आल्या। मित्रांनो, मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केली होती। ती अपील फेटाळून लावण्यात आली आहे। काही विमा कंपन्यांनी राज्य स्तरावर तांत्रिक सल्ला समितीकडे सुद्धा अपील केली होती, परंतु ती सुद्धा अपील अमान्य करण्यात आली। मित्रांनो, याच दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ व्यक्तीचे सहकार्य घेऊन 21 दिवसाच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्याचे झालेले नुकसान कंपन्यांना समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग सुद्धा पाडले आहे। काही विमा कंपनी अपील अद्याप स्वीकारली नाही। त्यातील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखीन मोठी वाढ होणार आहे, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याच्या बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केल्या। त्यावर त्या शेतकऱ्यांनी मिळालेली रक्कम 1000 पेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळेल व त्याबाबत कार्यवाही सुद्धा सुरू आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली। पीक विम्यासंदर्भात विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, आमदार राम शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नोत्तराला तासात प्रश्न उपस्थित केले। आमदार एकनाथ खडसे यांनी केळी पीक विमा, आमदार जयंत पाटील यांनी भात शेतीचे झालेले नुकसान यावर प्रश्न कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधले। धनंजय मुंडे यांनी या सर्व प्रश्नांना सकारात्मक व समाधानकारक उत्तर देत शासनाची बाजू चांगल्या प्रकारे मांडली व क्रॉप इन्शुरन्स स्कीम हा आता शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होणार आहे, अशी माहिती आपल्याला धनंजय मुंडे यांनी दिली। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती। आता शेतकऱ्यांना पीक विमा 2216 हा मिळणार आहे। जर मित्रांनो अजून तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आपल्याला नक्की कळवा, जेणेकरून आपण त्या संबंधी अजून सविस्तर माहिती धनंजय मुंडे साहेबांकडून घेत राहू। तर मित्रांनो, माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।